हरिओम. आज मंगळवार 14 मे 2024. गंगा पूजन, वैशाख शुद्ध सप्तमी. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनातून आज आपल्याला ते सांगणार आहेत की विषयाची आणि लौकिकाची हास जी आहे ते सोडावी. ऐकूया. आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते. आपण रामाचे व्हायला अडचण आमची सुद्धा आवडच मुळे आपण विषयाची आणि लौकिकाची ठेवतो. साहजिकच एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते. नोकरीच्या वेळेला आम्ही बायको मुलांना बाजूला सारून कामावर जातो की नाही, मग साधनेच्या वेळी बायको मुलं आड येतात. हे कारण का सांगावं? बायको किंवा पैका या दोन गोष्टी आमच्या आड येत असतात असं आजवर अनेक संतांनी सांगितलं. पण निर्माण तरी का केल्या असं कोणी विचारती? त्याला उत्तर म्हणजे काड्याच्या पेटीने विस्तवही पेटवता येतो आणि घरही जाळता येतं. त्याचा जसा आपण उपयोग करू त्याचा तो होणार. खरं म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळच लागत नाही. एक जण मला म्हणाला की मला प्रपंच टाकावासा वाटतो. मी त्याला म्हटलं, नुसता प्रपंच टाकल्याने तुला वैराग्य कसं येईल? वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते. तू आपला मीपणा टाकलास तरी खूप झालं. चांगलं कर्म आड येत नाही असं थोडंच आहे. वाईट कर्म कुणाला सांगण्याची तरी आपल्याला लाज वाटते. पण सत्कर्म आपण अभिमानाने ज्याला त्याला सांगत सुटतो. मागील जन्मी पाप केलं होतं म्हणून या जन्मी हे भोगतो असं म्हणतो आपण. आणि आता चांगली कर्म करतो म्हणजे पुढच्या जन्मी सुख लागेल असं म्हणतो. म्हणजे जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटण्याऐवजी त्याच्यातच गुंडाळले जाण्यासारखं आहे. दुष्कर्मामुळे पश्चात्ताप होऊन एकदा तरी भगवंताची आठवण होईल. परंतु सत्कर्माचा अहंकार चांगल्या माणसालाही कुठे नेऊन सोडील याचा पत्ता लागणार नाही. राजासुद्धा योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपल्या संगतीला चांगला माणूस ठेवतो की नाही. भगवंताने उद्धवालाही सत्समागम कर म्हणून सांगावं, याहून अधिक काय पाहिजे? कडू कारलं खाल्लं तरी कडूपणाचीच प्रचिती येते. मग विषयाच्या प्राप्तीने जीवन गोड कसं होईल? प्रेम येईल तेव्हा भगवंताची भक्ती करीन असं म्हणू नये कधी. विषयाची आपण मर कामं करतो आणि तेवढं करूनही सुख लाभत नाही. मग भगवंताचं नाव न घेता प्रेम येत नाही हे म्हणणं किती वेडेपणाचं आहे. लग्नाआधी मुलीला 10-5 जणांना दाखवले तरी लग्न झाल्यावर ज्याप्रमाणे त्यातला एकच नवरा असतो, बाकीच्यांची तिला आठवणही राहत नाही. अगदी त्याचप्रमाणे आम्ही एकदा रामाचे झालो म्हणजे त्याच्याशी लग्न लावलं म्हणजे मग विषयाचं प्रेम कुठं आलं? भगवंताच्या नामाची गरज 2 तऱ्हेने आहे. एक प्रपंचाचं स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.